राजकारणी लोक आपल्याकडे आमच्याकडे शिकायला पाहिजे असं मला वाटतं, कधी ते यायला पाहिजे. राजकारण सगळं सुंदर होऊन जाईल. राजकारण वाईट नाही, अजून काय झालंय त्याचं जाऊन द्या, आपण त्याच्यात आपला विषय सध्या आपला विषय नाही. हो, आपण आता इथे विश्व प्रार्थनेकडे आलेलो आहोत. खरंच सांगते दादा, आजही म्हणजे बऱ्याचदा सकाळी उठल्यानंतर काही स्तोत्र, त्यानंतर म्हणजे अथर्वशीर्ष म्हणा, रामरक्षा म्हणा, अशा बऱ्याच गोष्टी ऐकत असते. पण या सगळ्या प्लेलिस्टमध्ये आणखीन एक ऐकण्याची सवय किंवा एक मनाला संस्कारित करणारी एक कुठली शक्ती असेल, प्रार्थना शक्ती, ती म्हणजे आपली जीवन विद्या मिशनची. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाव मुखात अखंड राहू दे. यापेक्षा सुंदर काय असू शकतं? आणि हा जो सुंदर विचार आहे ना, हा विचार मनामध्ये जेवढं तुम्ही घोळवत राहाल, हो हो, तेवढं तुमचं आयुष्य सुंदर होत जाईल. आणि मी तुम्हाला सांगते की फक्त मीच नाही तर माझ्या मुलीला ही प्रार्थना खूप आवडते. ती मला म्हणते की आई, अगं ते लाव ना गं, जरा छान वाटतं ग ऐकायला. आणि मी म्हणजे ती आधी ऐकायची, आता ती गायला पण लागली आहे. त्याच्यामुळे हे असताना हा संसर्ग असतो, मला वाटतं हा संस्कारही असतो अर्थात. तर विश्व प्रार्थनेची आपली जी शक्ती आहे, जे सामर्थ्य आहे, जीवनामध्ये काय बदल घडवून आणतं? काय आणू शकत नाही ते विचारा मला. विश्व प्रार्थनेने तुमचं जीवनच बदलून जाईल. जीवन बदलून जाईल. तुम्ही शांत व्हाल. तुम्हाला प्रत्येकाबद्दल प्रेम, आता मगाशी आपण म्हणलं प्रेम, जिव्हाळा हा प्रत्येकाबद्दल वाटत गेला पाहिजे. पहिल्या दिवशी होणार नाही, एका दिवसात एक दिवसात मी देवा या सर्वांचं भलं म्हणून केलं लगेच होणार नाही. कारण असं म्हणतात ना की देवा सर्वांचं भलं कर, सुरुवात माझ्यापासून कर. हा पहिला भाव असतो, सुरुवात माझ्यापासून कर, बाकी त्यांचं मग बघू आपण. हो की नाही? हा जो भाव असतो ना, हा हळूहळू बदलत गेला पाहिजे. म्हणून मी नेहमी म्हणतो, हे पहिले शब्द आहेत, नुसते शब्द म्हणतो आपण, देवा सर्वांचं भलं कर, हा शब्द झाले. हा शब्द हळूहळू भावात रूपांतर व्हायला पाहिजे. म्हणजे आपल्याला मनापासून भाव निर्माण व्हायला, सगळ्यांचं भलं होते, हा भाव निर्माण व्हायला पाहिजे. हा भाव जेव्हा आपल्या स्वमध्ये मुरत जाईल तेव्हा तो स्वभाव होऊन जाईल. आणि एकदा स्वभाव झाला की मग त्याच्यातनं तुमची कृती, प्रत्येक कृती ही सर्वांच्या हिताचीच होत जाईल. आणि मग त्याच्यानंतर प्रत्येक तुमचं स्वप्नपूर्ती सहज होत जाईल. म्हणून पहिला तो शब्द ती सुरुवात करा म्हणायला, तेव्हा सर्वांचं भलं निदान तोंडाने म्हणा, हळूहळू मनाने म्हणायला लागेल, भाव निर्माण होईल, मग स्वभाव होईल. तो स्वभावच होईल आपल्याला की सर्वांचं भलं व्हावं असं सतत वाटत राहील. आणि ती एकदा वृत्ती निर्माण झाली की स्वप्नपूर्ती सगळी होऊन जाईल. कुठलंही स्वप्न तुमचं पूर्ण होऊन, एवढी ताकद त्याच्यामध्ये, कळलं ना? म्हणून मी नेहमी म्हणतो की पहिलं जिभेला वळण द्या, म्हणजे प्रार्थना म्हणत राहायचं. जिभेला सवय लागली पाहिजे, आता जीभ कंटाळते ना. जेवढी जिभेला तू सवय लागते, जिभेला वळण म्हणतो त्याला आपण. जिभेला वळण लागलं की हळूहळू मनाला वळण लागतं. का जिभेच्या जागी मन नसतंच, मनाला वळण लागतं. मनाला वळण लागलं की जीवनाला वळण लागायला लागतं. समजलं ना? आणि मग जीवन सुखाचं होत जातं. म्हणून जेवढी प्रार्थना तुमच्यामध्ये रुजेल, पचेल आतमध्ये, तेवढं तुमचं आयुष्यातली जे तुम्ही मागाल ते तुम्हाला मिळेल. मी त्याच्याही पुढे जाऊन सांगतो, काही मागायला पण लागणार नाही, न मागता सगळं मिळेल. एवढी ताकद या विश्व प्रार्थनेमध्ये. काय सामर्थ्य आहे की न मागता तुम्हाला सगळं मिळेल. कारण आपण लोकांसाठी मागतोय ना, आपल्यासाठी मागतच नाही. काय बाकीच्या प्रार्थना कशा आहेत, आपल्यासाठी मागतो ना आपण. बरोबर. देवा माझं भलं कर, देवा मला प्रसाद दे लवकर, काहीतरी कर, ही प्रार्थना करतो देवाकडे आपण. आमची प्रार्थना वेगळीच आहे, देवा सर्वांचं भलं कर, सर्वांचं. आणि ते म्हटल्यानंतर ना एक समाधानच वाटतं, म्हणजे काही दुसरी भावनाच नाही, शांतता आणि समाधान. आणि मन शांत होऊन जातं, एकदम निवांत होऊन जातं. मला वाटतं की इतक्या छान शुभ दिवशी आपण एकत्र आलेलो आहोत की आपण हा जपयज्ञ करतोय. मला वाटतं एकदा सगळ्यांनी मिळून विश्व प्रार्थनेची
एकदा तरी उजळणी करूया, एक फेरा घेऊया. तुझ्या आवाजामध्ये म्हण. आम्ही सगळे तुला फॉलो करतो. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. जय. वा वा. हे एकट्यानं नाही, अनेकात सामूहिक पद्धतीनं म्हटल्यातली शक्ती. या हा हा मिळणार आहे आपल्याला सगळं. झालं, विश्वप्रार्थना म्हटलेलीच आहे. जीवनविद्या का शिकावी आणि जीवनविद्येत आल्यानंतर होणारे परिवर्तन ते किती महत्त्वाचं आहे. खूप परिवर्तन म्हणजे असे रागाने असे एकदम हे होणारी माणसं ती आता शांत होत चाललेली आहे. म्हणजे प्रत्येकामध्ये परिवर्तन होतच आहे. आता असं नाही शांत म्हणजे काय एकदमच शांत होणार नाही, पण पूर्वी जसा जमदग्नी होता अवतार तो हळूहळू कमी होत चाललाय. बायकोला फार छान वाटलं. बायकोला खूप छान वाटलं. मग बायको सर्टिफिकेट देते ना, इथे बसलेले आहेत काही बायका मला येऊन सांगतात आमचे नवरे शांत झालेत. म्हटलं बरं आहे, वाईट नाही. आणि जीवनविद्या का शिकावी म्हणजे कसं आहे की आत्ता आपल्या इथे उपस्थित सगळे आपले साधक आहेत, पण बऱ्याच जणांना इथे यायचं आहे. त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगा? काय माहितीये, जीवनविद्येचा अर्थच आहे की जीवन जगण्याची कला. हो, बरोबर की नाही. आता जीवन सगळेच जगतात ना. जन्माला आलेला माणूस मरतो एक दिवस. त्यामुळे जीवन जगणं हे काय मोठं नाहीये. जीवन कसं जगावं याला महत्व आहे. बरोबर. हो. आणि असं जगावं की ते जीवन तुमचं खऱ्या रीतीने अर्थपूर्ण होईल. बरोबर की नाही. म्हणून हे अर्थपूर्ण जीवन होण्यासाठी काय करायचं हे जीवनविद्या शिकवते. हो. आणि जीवनविद्येमध्ये कुठेही असलं काही आम्ही तुम्हाला करायला सांगत नाही. कर्मकांड सांगत नाही काय करा. तुम्ही पूजा काय ते करा तुमची, पण आम्ही काही कर्मकांड करायला शिकवत नाही. आम्ही तुम्हाला विचारामध्ये बदल करायला सांगतो. विचारामध्ये बदल केल्यानंतर बाकी सगळ्या गोष्टी आपोआप होतात. बरोबर की नाही. म्हणून विचारामध्ये परिवर्तन, तुमची एक दृष्टी आम्ही बदलतो, पाहण्याची दृष्टी. आता आपली पाहण्याची दृष्टी कशी असते, मोठं आलंय, आधी यश मिळालं म्हणून एकदम वरती गेलेलं आहे, पडेल तेव्हा कळेल. हो ना. ही आपली दृष्टी असते. आमची दृष्टी कशी असते, अरे एवढं यशस्वी आणखीन होऊ दे. आता आम्हाला असं वाटतं की तू खूप मोठी होऊ दे आणखीन. तथास्तु. सगळ्यांनी तथास्तु म्हटलेलं आहे. तर ही जी दृष्टी आहे ना, आम्हाला दुसऱ्यांचं भलं होण्यामध्ये आम्हाला आनंद असतो. समजलं ना. सद्गुरू एकीकडे म्हणतात की दुसऱ्यांच्या दुःखाने दुःखी होतो तो माणूस. दुसऱ्यांचं दुःख बघून आपल्याला पण वाईट वाटतं, आपण माणूस आहे. दुसऱ्यांच्या दुःखाने जो सुखी होतो असे लोक आहेत. दुसऱ्यांचे दुःख बघितलं की यांना खूप आनंद होतो, ते दानव. आणि दुसऱ्यांच्या सुखाने जो सुखी होतो तो खरा देव माणूस. मग आपण देव व्हायला पाहिजे ना. आपण देव व्हायचं म्हणजे काय की दुसऱ्यांचं भलं झाल्यानंतर आपल्याला बरं वाटलं पाहिजे. ही खरी खूण आहे. आपल्यामध्ये परिवर्तन झालं की नाही. मी आमच्या लोकांना तेच सांगतो, तुम्ही प्रार्थना एवढी म्हणतायत ना, मग तुमच्यामध्ये परिवर्तन झालं की नाही बघायचं कसं. दुसऱ्यांचं भलं झालं, दुसऱ्यांचं काही बरं झालं तर तुम्हाला आतून आनंद, थोडीशी कळ येते. बाहेरून म्हणणार आपण पार्टी पाहिजे, वाय वाय कॉंग्रॅच्युलेशन, काय हे सगळं बाहेरचं असतं. आतून काय होतं ते महत्वाचं आहे. आणि ते तुम्हालाच माहीत असतं. बरोबर ना. हे जर तुम्हाला आतून कळ आली तर समजायचं अजून बाकी आहे, मडकं कच्चं आहे. पण जेव्हा त्याच्यात बघून आपल्याला त्याचं ऐकून आपल्याला बळ आलं, बरं वाटलं, तर मग समजायचं की आपल्यामध्ये परिवर्तन झालेलं आहे. आणि ह्या परिवर्तनाचा परिणाम जीवन बदलण्यामध्ये होणार. आणि हेच हवंय प्रत्येकाला. त्याला बिघडायचं नाहीये, त्याला घडायचं आहे. दादा, जीवनविद्येचे पुढचे संकल्प काय आहेत? यानंतरचे पुढचे काय? मी बघितलं ना की विश्वप्रार्थना म्हणण्याने लोकांचं भलं होणार आहे. आणि विश्वप्रार्थना जर जगात गेली
प्रत्येकजण म्हणायला लागला तर खऱ्या अर्थाने विश्वामध्ये शांती निर्माण होईल. वा. बरोबर की नाही? प्रत्येकजण सर्वांचं भलं म्हणतोय, मग काय पाहिजे आणि, हो की नाही? मग ही प्रार्थना सगळ्यांच्या घरोघरी पोचण्याची व्यवस्था आपण केली पाहिजे. आमचं ते काम आहे ना. हो. आम्ही जीवनविद्या मिशन कशासाठी फॉर्म केलेलं आहे की जीवनविद्या लोकांच्या घरी पोचावी. तर जीवनविद्येचं सार म्हणजे कृतज्ञता, आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचं स्थान म्हणजे प्रार्थना. साधी वा, गोष्ट. वा. मला सर्वांमुळे मी आहे हे मला पटलेलं आहे. आता बघा ना, आपण हे केलं की नाही, आपण दोघेच आहोत, किती मंडळी ते टेक्निकल लावायला हे कला तिथे कॅमेरा हे सगळे बसलेले आहेत. खरंय खरंय. ह्याच्याशिवाय आणि बरेच लोक याच्यात काम करत आहेत. बरोबर ना? त्या सर्वांमुळे आपण हे करू शकतो. तर त्याच्याबद्दल खूप कृतज्ञता जर वाटली आपल्याला सर्व म्हटलं, तर त्या कृतज्ञतेनं शब्द आले पाहिजे, देवा सर्वांचं भलं कर, सर्वांमुळे मी आहे म्हणून सर्वांचं भलं होते. हा जो कृतज्ञतेचा जो हुंकार आहे, म्हणतात ना की प्रार्थना हा हुंकार आहे विश्व ह्याचा, काय म्हणतात त्याला, आपल्या आत्म्याचा. आत्म्याचा. तर ते जर वाटायला लागलं आपल्याला की सर्वांचं भलं होते म्हणून, आणि हे जर आपण केलं ना, तर खऱ्या अर्थाने जग सुखी होईल. आणि त्याच्यासाठी आम्ही आता असा संकल्प केला आहे की प्रत्येकाने नवीन घरामध्ये जाऊन कमीत कमी 20 मिनटं एकत्र बसून प्रार्थना म्हणायची. त्याला आम्ही म्हणतो विश्व प्रार्थना घरोघरी. म्हणून आमचे लोक 2-2, 3-3 माणसाचा ग्रुप करतात. त्यांची जे ओळखीची लोक आहेत, मित्रमैत्रिणी, त्यांच्याकडनं परमिशन घेतात की आम्हाला तुमचा अर्धा तास पाहिजे, बाकी काय नको, तुमचं खाणं नको, चहा नको, पाणी नको, काय नको, आम्ही फक्त अर्धा तास येणार, त्यातली पहिली 5 मिनटं प्रार्थनेचं महत्त्व सांगणार सद्गुरूंच्या आवाजामध्ये, 20 मिनटं प्रार्थना म्हणणार तुमच्याबरोबर, तुम्ही पण बसायचं आमच्याबरोबर, आणि आपण एकत्र प्रार्थना म्हणायची. आणि शेवटी त्यांचं काही डेटा असेल, तुम्हाला जर आणखी माहिती पाहिजे असेल तर ते आम्ही देऊ शकतो, ती माहिती द्यायची अर्ध्या तासामध्ये बाहेर. त्यामुळे कोणालाही त्रास होता कामा नये. अशा रीतीने विश्वप्रार्थना घरोघरी करण्याची आम्ही हा उपक्रम चालू केलेला आहे. लाखो लोकांपर्यंत आम्ही पोचलो, लाखो कुटुंबापर्यंत पोचलो ऑलरेडी, आणि अजून लाखो कुटुंब पोचायचे आम्हाला. आणि हे सगळे आमचे कार्यकर्ते जे आहेत ते सगळं करतायत ते. आणि असं करून प्रत्येकाच्या जर घरामध्ये विश्वप्रार्थना रुजायला लागली तर त्याचं फळ येणारच. येणार म्हणजे भरभराटच होणार. त्यामुळे हा संकल्प आमचा एक महत्त्वाचा आहे. बरोबर. आणि बाकीचे संकल्प खूप आहेत. ते म्हणजे आज आपला देश हा युवांचा समजला जातो. म्हणजे बाकी सगळे देश आता म्हातारे झालेले आहेत, पण आपला देश युवांचा समजला जातो. पण हे युवा जर घडले तर देश घडेल, हे बिघडले तर देश बिघडेल. बरोबर ना? म्हणून नुसती युवा पिढी असून उपयोग नाही आपल्याकडे, त्यांना घडवणं गरजेचं आहे. म्हणून आम्ही ते काम घेतलेलं आहे की या युवा पिढीला सुसंस्कारित करणं, सुशिक्षित होणं एक वेगळं आणि सुसंस्कारित होणं वेगळं. तर सुशिक्षित पण त्यांनी केलं पाहिजे, सुसंस्कारित पण व्हायला पाहिजे. या दृष्टीने आम्ही गर्भसंस्कारापासून सुरू करतो. गर्भामध्ये पासून आम्ही आमचे कोर्सेस सुरू होतो, त्यांना काय म्हणायचं ते शिकवतो, ते त्यांच्या गर्भापर्यंत पोचतो. नंतर बाल संस्कार केंद्र आमची खूप आहेत. संस्कार शिक्षण अभियान आहे. आम्ही जवळजवळ 1000च्या वर शाळा दत्तक घेतलेल्या आहेत, आणि त्या शाळेमध्ये प्रत्येक आठवड्याला जाऊन आम्ही संस्कार देत असतो. आमचे सगळेजण लोक आहेत ते. अशा रीतीने बाल संस्कार. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतो आपण, शाळामध्ये जाऊन विद्यार्थी, कॉलेजमध्ये जाऊन आम्ही शिकवतो, मॅनेजमेंटच्या कॉलेजमध्ये, मेडिकल कॉलेजमध्ये. आमचे 6 म्हणजे सेमिस्टर चालते आमच्याकडे. म्हणजे त्यांचं जे करिक्युलम आहे ना, त्याच्यामध्ये त्यांनी ऑप्शनल सब्जेक्ट म्हणून आपल्याला घेतलेलं आहे. तर तिथे आम्ही जाऊन शिकवतो. जेलमध्ये जाऊन आम्ही जेलच्या लोकांना सुधारण्यासाठी, कारण त्यांना असं वाटतं की आता आपलं संपलं सगळं, आपण आता आयुष्यभर इकडे, म्हणजे बाहेर पडलं तरी कोण आपल्याला विचारणार नाही असं त्यांना वाटतं. मग त्याच्यामध्ये त्यांच्यामध्ये एक स्फूर्ती निर्माण, उर्मी निर्माण करणं, हे आम्ही काम करत असतो. आज कित्येक जेलमध्ये आहेत ना महाराष्ट्रामध्ये, प्रार्थना म्हटली जाते एकत्र येऊन. आणि एकत्र येऊन प्रार्थना म्हणण्याचं जी ऊर्जा आहे ती खूप मोठी आहे. खरं. ती ही ऊर्जा मोठी निर्माण करायची आम्हाला सगळीकडे. त्यामुळे आम्ही सगळ्या कॉलेजमध्ये शिकवतोय, कॉर्पोरेट्समध्ये जाऊन शिकवतोय, मोठमोठ्या कंपन्यातले लोक आमच्याकडे येत आहेत, आम्ही त्यांच्याकडे जातोय. त्यात सगळीकडे जीवनविद्या कशी पोचेल ते आम्ही बघतोय. त्यामुळे अशा रीतीने मग महोत्सव होतात, असं पॉडकास्टिंग करतो, निरनिराळ्या पद्धतीने.
बरोबर. लोकांपर्यंत पोचायला पाहिजे आपल्याला. आता लोकांना पॉडकास्टिंग आवडतं, हा, ते लोकांना कुठेही लोकांना बघू दीप्ती शकतो. आवडते, मग आम्ही हो. दीप्तीला घेतलं बरोबर. बरोबर की नाही? त्यामुळे आणि लोकांना मला हा विषय आवडतो. त्यामुळे लोकांना जे आवडतं, ज्या पद्धतीने आवडतं, कसंही खा पण खा. हो. दह्यात घाल, दुधात घाल, कढीत घाल, पायात घाल, पण खा. बरोबर. मग हो. त्याच्यासाठी आम्ही निरनिराळ्या बाजूनी प्रयत्न करतोय आणि लोकांपर्यंत पोचवतोय. यूट्यूबवर आमची जीवनविद्या यूट्यूब चॅनल आहे आमचं, बरोबर. हो. त्याच्यावर चालू आहे. आता ही विश्वप्रार्थना आम्ही मोठमोठ्या गायकाकडनं म्हणून घेतलेली आहे. हो, मगाशी तुम्ही मगाशी ऐकलं, ऐकलीच, खूप मला सुंदर झाली. वाटतं मगाशी कोण होती, आर्या. आर्याच्या आवाजात हा. होतं. बरेच गायक. बरेच गायक हो, आहेत, हो. म्हणजे शंकर महादेवनपासून हरिहरनपर्यंत आणि अनुप जलोटापासून ते उषा मंगेशकरपर्यंत किती सुंदर. सगळे आहेत गायक. सुरेश वाडकर आहे, जे नाव घेशील ते आहेत सगळे. वा वा. त्यामुळे त्यांच्याकडनं ती म्हणून घेतलेली आहे आम्ही. त्यामुळे कशाने कशा तरी त्याचा प्रचार व्हावा आणि लोकांच्या मनात जावं, हे आमचा प्रयत्न चालू आहे. आणि जसं तुम्ही मगाशी म्हणालात, दह्यात दुधात कुठेतरी पण घ्या ते. ही फक्त चव नाही आहे, तर हे पौष्टिक असं सत्व आहे, Yes. जे घेतलं पाहिजे असं मला वाटतं. आणि बरोबर. इतकी जीवनविद्या खरंच चमत्कार घडवून आणणारी आहे, त्याची प्रचिती आपणा सगळ्यांना आलेली आहे. आता जी एक महत्त्वाची गोष्ट आहे की सद्गुरू श्री वामनराव पै यांचे सुपुत्र आणि त्यांचे सच्शिष्य अशा दोन्ही भूमिकांमधून तुम्हाला मार्गदर्शन मिळालेलं आहे. एक गुरु, दुसरे वडील. हे नातं आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. मला आहे ना, सगळ्यांपेक्षा मला ॲडव्हान्टेज होता, हो ना. कारण मी नुसता शिष्य नाही, मग मी म्हणजे मुलगा असल्यामुळे मी वडिलांना कसंही विचारू शकत होतो. बाकीचे लोक घाबरायचे ना वडिलांना विचारायला आमच्या, पण मी बिंदास होतो ना, माझे वडील आहेत ना. त्यामुळे जीवनविद्येमधलं, कारण मी स्वतः शिकलेलो एवढं हायली क्वालिफाईड, हो. त्यामुळे मी कुठली गोष्ट अशी सांगितली म्हणून मी ऐकणारा माणूस नाही. मला ती पटली पाहिजे. मग ती पटण्या अगोदर मला जर जेवढे प्रश्न असतील तेवढं विचारून त्यांना मी हैराण करून सोडायचं. पण एक फायदा काय झाला, त्याच्यामुळे मला सगळी माहिती त्यांच्याकडनं मिळाली, बरोबर. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळालं. त्यामुळे काय झालं की आज मी जीवनविद्या लोकांना सांगू शकतोय. लोक म्हणतात, तुम्हाला प्रश्न विचारले की तुमची लगेच उत्तर कसं काय येतं? का तुमचे जे प्रश्न होते तेच माझे होते ना, मी पण तुमच्या जागाच होतो ना. तुमचे जे प्रश्न तेच माझ्या मनात येणार, त्याची उत्तरं मी ऑलरेडी घेतली होती, त्याचं चिंतन मी केलेलं होतं. त्यामुळे कुठलाही प्रश्न माझ्यासाठी नवीन नसतो, मला माहीत असतो तो प्रश्न काय आहे. कारण त्याच्यावर मी विचार पण केलेला असतो, मी सद्गुरूंशी डिस्कशन पण केलेलं असतं. हो. त्यामुळे मला ॲडेड फायदा झाला याचा, समजलं ना. त्यामुळे जीवनविद्या समजून घेण्यासाठी. आणि दुसरा फायदा झाला की सद्गुरूंनी जे वागले तसे आम्ही संस्कार मिळाले लहानपणापासून. सद्गुरूंनी लहानपणापासून जीवनविद्येशिवाय आम्हाला दुसरे संस्कारच दिले नाहीत. त्यामुळे आम्हाला बाकीचं काहीच माहीत नव्हतं, फक्त जीवनविद्या माहीत होती. त्यामुळे जीवनविद्येचं शहाणपण, संस्कार हे लहानपणापासून ऐकले. त्यामुळे ते सहज आमच्यामध्ये आलं, आम्हाला जास्त प्रयत्न करायला लागले नाही, समजलं ना. कारण लहानपणापासून आम्हाला सगळं, म्हणजे आमच्याकडे बघूनच सद्गुरूंना मोठमोठे अमृतशा सुचलेलं म्हणतो आम्ही, म्हणतो नेहमी. अभ्यासाचा कंटाळा म्हणजे भाग्याला टाळा. आम्ही अभ्यास नाही केला की ते ऐकायला लागायचं, मग तो अमृतशा झाला, बरोबर की नाही. तर सद्गुरूंनी आम्हाला जे काही लहानपणापासून संस्कार केले त्याच्यातनं आम्ही घडत गेलो आज. त्यामुळे जीवनविद्या रुजत गेली आणि त्याचा उपयोग आता आपण जगाला देतोय. वा. पण खरंच केवढं मोठं भाग्य. आज आम्ही त्यांच्या विचारधारेवरती चाललेलो आहोत, तुम्ही ते घरात अनुभवलेलं आहे. आता पुढे जात असताना मनाला ना बऱ्याच गोष्टींची जाणीव होत असते. जाणवतं की हा बाबा हे चूक आहे, हे बरोबर आहे, हे नाही केलं पाहिजे. ते जाणीवेत असतं, पण कृतीत मात्र येत नाही. ते हे काय आहे, म्हणजे ते जाणीवेतला प्रत्यक्ष कृतीत कसं आणावं? काय माहिती, जे आपल्या हिताचं आहे ना ते आपल्याला कधीच आवडत नाही. जे हिताचं नाही ना तेच आपल्याला आवडतं. हो, असं होतं. कारण जे हिताचं नाही ना ते सहज करता येण्याचं असतं. दारू प्यायला काय वेळ लागतो का? घशात होताना काय वेळ लागतो? प्रार्थना म्हणायला त्रास आहे ना लोकांना, बरोबर किती.
त्यामुळे जे आपलं हिताचं आहे ना ते आपल्याला आवडत नाही. म्हणून त्यालाच आपण म्हणतो ना की शहाणपण आपल्याकडे कमी असतं. नाही, शहाणपण आपल्याला मिळालं पाहिजे. ते जर मिळालं तरच आपण या गोष्टी करू शकतो. बरोबर. म्हणून आपल्याला आहे ना आतून अंतर्मन सांगत असतं सगळं. आपण म्हणतो ना आपल्याकडे विवेक असतोच आतमध्ये. हो. जसं तुम्ही बोला की मला माहीत आहे वाईट आहे तरी मी करतो. कळलं ना? आतून तुम्हाला माहीतच असतं सगळ्याला. कोणाला माहीत नाही की ते दारू पितात, त्याला माहीत नाही का वाईट आहे म्हणून. पण माहिती ती असतं त्यांना. सवय झालेली असते. अंतर्मनात एक पॅटर्न घडून जातो. म्हणून सद्गुरू म्हणतात ना की तुम्ही जे काही रोज करता ना त्याच्यातनं सवयी होतात, सवयीतनं स्वभाव होतो ना. म्हणून या सवयी तुम्हाला मोडल्या पाहिजे ना. म्हणून हा अंतर्मनाचा पॅटर्न आपल्याला बदलायला पाहिजे. आज अंतर्मनाचा पॅटर्न कसा आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची की अंतर्मन आपल्याला कौल देत असतं. कौल देत असतं म्हणजे काय, इनर व्हॉइस म्हणतो ना तो असं. तू आत्ता बोलली तेच की आपल्याला माहीत असतं की हे वाईट आहे, तरीसुद्धा संगत म्हणा किंवा आउटसाईड फोर्सेस म्हणा त्याच्यामुळे आपण ते करतो. बरोबर. आणि पुन्हा लोक काय म्हणतील हा एक मोठा प्रॉब्लेम असतो नेहमी. आजकालची मुलं एवढा मग आईवडिलांवर दबाव आणतात. आम्हाला काय म्हणतात त्याला, पिअर प्रेशर म्हणतात ना त्याला, की आम्हाला रात्र जागवायची आहे, नाईट आउट. हां, तर ह्या गोष्टी मग पालकांना मग प्रश्न पडतो की किती वेळा नाही म्हणायचं. मग इतर लोकांचं प्रेशर येतं की काय तू अजून एकदम जुन्या जमान्यात येत की काय, असं करून मग ते नाईट आउट करायला लागतात. मग नको त्या लोकांच्या संगतीमध्ये येतात. त्याच्यातनं त्यांची बिघाड होत जातो ना त्याच्यामध्ये. म्हणून संगती खूप महत्त्वाची आहे. म्हणून हे सगळं इनर व्हॉइसवर संगतीचा परिणाम होत असतो, लोकांचा परिणाम होत असतो. म्हणून पिअर प्रेशर आपण निर्माण केलं पाहिजे लोकांसाठी. लोकांच्या पिअर प्रेशरचा आपल्यावर परिणाम होता कामा नये. बरोबर. याच्यासाठी मी सांगितलं ना की सत्संग पाहिजेच आपली. म्हणून लहानपणीपासून मुलांना घेऊन या म्हणतात. तर मगाशी ते मूल रडत होतं, पण सद्गुरू म्हणतात ना घेऊन या, त्याला काही समजू नको ते, पण त्याच्या कानावर पडत राहू ते. कळलं ना? तर हे संस्कार देण्याचं काम जर नाही केलं ना तर मग हे होतं, असं होतं. बरोबर. म्हणून आपल्याला प्रत्येकाला माहीत असतं काय वाईट आणि काय नाही. अभ्यास करणं हे चांगलं हे प्रत्येकाला माहीत असतं. पण बाहेरचे इन्फ्लुएन्स एवढे असतात, त्या इन्फ्लुएन्समुळे तो अभ्यास करत नाही. कोणतरी मित्र येतात, काय अभ्यास, चल अभ्यासाने कोणाचं काही बरं झालंय का, असं म्हटलं की चाललं. त्यामुळे प्रत्येकजण आतून माहीत असतं प्रत्येकाला काय चांगलं काय वाईट ते, पण तो त्याच्याकडे लक्ष देत नाही, दुर्लक्ष करतो. तो अंतर्मनाचा आवाज दाबून टाकतो. तो ऐकला पाहिजे. आणि याच्यासाठी सांगितलं ना, संगती, परिस्थिती, लोकांचे दबाव, याचं सगळी कारणीभूत होतं. म्हणून आईवडिलांनी लहानपणापासून खूप काळजी घेतली पाहिजे. आज आईवडील सुद्धा करिअरच्या मागे लागलेले आहेत. पैसा हाच देव झालेला आहे. त्यामुळे मुलांना संस्कार देणं हे महत्त्वाचं समजलं जात नाही. त्यामुळे हे सगळं नंतर आपल्याला भोगायला लागतं. हो की नाही? या निमित्ताने खरंच म्हणजे आता कुटुंब पद्धतीचाही आपण विचार केला तर सगळी कुटुंब सुद्धा छोटी छोटी झालेली आहेत. आई वडील नको, आजी आजोबा नको, ते कसं चालणार. संस्कारच होत नाहीत ना मुलांवर. मुलं एकटी असतात, आई वडील बिझी असतात म्हटलं तर मुलं कुठल्या तरी मित्रांबरोबर जातात. चांगल्याबरोबर गेली तर बरं आहे, नाही गेली तर मग फुकट जातात. हो. सगळाच म्हणजे जो गुंता आहे तो एकात एक अडकलेला आहे आणि तो जर सोडवायचा असेल तर त्याच्यासाठी एक उत्तम साधन कुठलं असेल तर ते म्हणजे आपलं जीवन विद्या मिशन. हे खरोखर मोठं मिशन आहे. आम्ही त्याला असं म्हणतो की मनाचं जिम आहे. किती सुंदर. एरवी जिम मध्ये जाऊन 6 पॅक करतात की नाही. हो. इथे येऊन मनाचं जिम करायचं असतं. ते आधी महत्वाचं आहे. मनाचं सामर्थ्य वाढवायचं असेल तर मनाचं जिम मध्ये यायला पाहिजे. म्हणजेच इथे यायला पाहिजे. आणि मला वाटतं की या जिमची जर सवय लागली तर आयुष्य चांगले होते. दादा खरंच मग लोकांचा परिणाम नाही होत. तुमचे मसल चांगले असतील ना तर लोक तुमच्या वाट्याला येत नाहीत ना. बरोबर आहे. म्हणजे धाडसच नाही करू शकत, तुम्ही घाबरतच नाही कशाला, तुम्हाला भीतीच नाहीये. मनशक्ती चांगली असेल, मन तुझं पॉवरफुल असेल तर दुसऱ्यांच्या बोलण्याचा काही परिणाम होत नाही आपल्याला. आणि परिणामच खूप असतात. तो सत्परिणाम दुष्परिणाम दोन्ही असतो. दादा
या सगळ्या गप्पांच्या ओघामध्ये असं अजूनही वाटतंय की खूप काही विचारावं, बोलत राहावं. आपल्याकडे वेळ आहे नाही मला माहिती नाही, पण जे सगळ्यांच्या मनात आमच्याकडे वेळ भरपूर आहे. आमच्याकडे वेळ भरपूर आहे. तुझ्याकडे असेल तर ये, तू कधी आपण करूया, आणखीन पॉडकास्ट करूया. नक्की करूया. आणि खरंच मी खूप लकी आहे, मी खूप भाग्यवान आहे की यांना लांबून हा संवाद अनुभवता आला, मला इतक्या जवळून अनुभवता आला. ते आपण म्हणतो की पंचेंद्रियांचे विषय शब्द, स्पर्श, रस, रूप, गंध. पण मला असं वाटतं की यामधला जो स्पर्श आहे ना, त्याच्याशी कुठेतरी जीवनविद्या निगडीत आहे. म्हणजे जर आपण परीस स्पर्शाने लोखंडाचं सोनं होतं असं म्हणतात, तुमचं आयुष्य जर लोखंडासारखं खडतर असेल, त्याचं जर तुम्हाला परिसात रूपांतरण करायचं असेल, सोन्यात रूपांतरण करायचं असेल, तर जीवनविद्या हा एक सशक्त आणि एक अतिशय सुंदर मार्ग आहे. त्यामुळे यावं जीवनविद्येमध्ये, विश्वप्रार्थनेत सहभागी व्हावं आणि आपलं आयुष्य सुंदर करावं, आयुष्याला एक छान आकार द्यावा आणि आयुष्य छान पद्धतीनं साकार व्हावं. आणि आज हाच एक सकारात्मक दृष्टिकोन घेऊन मी जाते माझ्या घरी. पण इथले मात्र जे आपले कार्यक्रम बघणारे सुद्धा सगळे आहेत, ते सुद्धा हाच सकारात्मक दृष्टिकोन ठेवून जीवनविद्यात येतील अशी माझी पूर्णपणे खात्री आहे. दादा, खूप हलकं वाटतंय असं नाही, पण खूप गोष्टींच्या गुंत्यामधून मी मोकळी झाली असं नक्की म्हणेन. खूप 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 कृतज्ञता व्यक्त करते सगळ्यांच्याच वतीने. आणि आजचा दिवस मी माझ्या करिअरमधला एक सुंदर दिवस म्हणून कोरून ठेवणार आहे. तुला पण खूप शुभेच्छा संपूर्ण परिवारातर्फे. हो. तुझं खूप भलं होऊ दे. देवाईचं भलं कर, देवाईचं कल्याण कर, देवाईचा संसार सुखाचा कर, देवाईची भरभराट होऊ दे.